अभी अभी अन्नू केक अभी 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 राम राम काय होया त्यांच्यात तुका माहिती आहे काय? नवरा बायकोच्या भांडणात तू कित्याक पडतस? अरे अभिरामा, आतापर्यंत सगळा हसत खेळत चालला होता, आता अचानक असं काय झालं रे? अभिरामा, मी विचारतोय तुका काय झालं असा? अगं मला काय विचारतेस? हिला विचार. अरे कोणी सांगशात हैसर काय चालला आता? सांगू बाय काय झाला? अम्मा എനിക്ക് അറിയില്ല അമ്മ ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല അമ്മ മോളെ എങ്ങനെ എത്തിയാതും എനിക്കറിയില്ല അമ്മ काय झालं तुला माहिती नाहीये? अण्णांच्या खोलीत तू कशी गेलीस तुला कळलं नाही? कुणाचा गैरसमज झालाय? माझा? सगळे सांगत होते मला, कुणाकडे लक्ष नाही दिलं मी. तुझ्यावर विश्वास ठेवला कावेरी, आणि आज तू त्या अण्णांच्या खोलीत त्या सयाजी सोबत त्याच्या मिठीत अरे खोटा खोटा आहे सगळा. अभी अभी अन्नू केक अम्मा अम्मा मी नाही बर भगवान की किती फसवणार हस या भोळ्या भाबड्या माणसात. तरी मी इतके दिवस सांगत आहे घसा फोडून, पण माझा कोणी ऐकलंच नाही. आता ना मी बोलणारच नाही. तुम्ही कोणी बोलत नाही ना म्हणून माका बोलूच लागतं. आता जा काय हा तर ह्याच्या गोवान स्वतःच्या डोळ्यात बघितलेला तसा बोलला कित्या खोया. आता हेनी हे का बघितला नाही होता, पण हे नशेत होत म्हणून ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नाही होय ना. मागे तो सयाजी असो हातावर उचलून स्वतःच्या ऐसर घेऊन इलो कायरी डोळ्याने बघितलास ना सगळ्यांनी, तरी पण तुमका फरक पडलो नाही. पण मी माका बरोबर माहिती होता या सरिताची नजर कधी धोको नाही खावची. मी का आता बोलूच नाही. जा काय खरं ना आता सगळं तुमच्या समोर बोलूची काय गरज हा या कायरीचा आणि सयाजीचा थय. सरिता कावेरी, अभिराम काय म्हणतोय ते खरंय? बोल खरंय की नाही?
अगो इतक्या सगळ्या झाल्यानंतर खोटा बोलूक लाज कशी वाटणार नाही ग तुका? അമ്മയാണ് സത്യത്തിൽ ചെയ്യില്ല, ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല, ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. അമ്മ सुषमा, अगं कावेरी इथे आली होती आणि अभिराम आला आणि तिला खेचत घेऊन गेला. मला काहीच कळत नाही काय घडतंय काय. हा? ते काय घडतंय काहीच माहित नाही तुला? हा? अभिरामने कावेरीला खेचत का नेलं मला माहित नाही तुला? हा? काहीच माहित नाही? नाही अगं. तू इथे या खोलीत काय करतोयस? काहीच माहित नाही? माहित नाही ना? मग तुला याशी करायला कशी जमते रे? सुषमा डार्लिंग, खबरदार मला परत सुषमा डार्लिंग म्हटलं तर. या घरात का आलो होतो आपण? या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी ना? या घराने मला जो त्रास दिलाय त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी, माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि तू नाही, तू असा नाही ऐकणार. बघते मी तुझं काय करायचं ते. चल चल. सुषमा अगं, का पाय निघत नाहीत तुझे ना? ही अजून हाऊस पुरी करायची तुला. शेवटचं सांगते तुला, या घरात आता तू राहणार नाहीस. एक मिनिट पण तुला या घरात राहू देणार नाही मी. त्यामुळे माझ्या स्वप्नांवर पाणी फिरून नाही देणार मी. असा रडण काय उपयोग आहे आता? जा बघ यायसून तोंड काळा कर, निघायसून. नाही तर काय काय वाय माझं गो वाय दारू पिऊन येता आता तुमका चालणार नाही आणि ह्या चालता असा. അമ്മ ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല, അമ്മ അമ്മയാണ് സത്യം. गो माहिती काय बोलतास ना तर कळत नाही आणि काय सांगून पण उपयोग नाही, कळला? आणि काय गो तू का आता काय तुझी बाजू मांडूची? आता सगळ्यांच्या समोर इलेला असा, त्यामुळे आता काय करूचा ना, आता मोकळेपणान कर. आता गळ्यात गळे घाल, आता मिठी हो मग. आई काय बोलतेस अगं तू? हे काकी तू रडू नकोस, शांत हो आणि सगळ्यांना खरं सांग नक्की काय घडलंय ते. अभिदा, तू काकीची बाजू एकदा समजून घे ना. प्रत्येक वेळी दिसतं तसं नसतं. अरे सरग्या, तुझ्या चढवाक ना याड लागला. अभिरमान हेकान सयाजीक एकत्र बघल्यान आपण एका खोलीत. अगो पहिल्यांदा आपणाक संशय होतो, आता तर त्याच्या घोवाकच पुरावा मिळालो. मग हेका मध्ये पडूची काय गरज होती? आणि याचा वय तरी असा असल्या गोष्टीत मध्ये पडूचा. आत्या, अगं न कळत्या वयात खूप काही भोगलंय ग मी, म्हणूनच वाईट वाटतंय काकीसाठी. आणि मला वाटलं होतं निदान तू तरी तिला समजून घेशील, पण नाही. सगळे मिळून तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. हीच खरी आरोपी असा, घोर पापाचा या. इंदू वहिनी, तुझी सगळी पुण्याई जर खर्ची घातली तर ही पापा धुवून जाऊची नाही. म्हणा आत्ता आयचर या घरात गोमूत्र शिंपडू वया. भांडू जा, गोमित्र घेऊन ये जा. सरिता, हो तुम्ही का बसा? तुमका याच्यात काय कळता? भांडू जा तू. अरे काय चालला? काय चांगला होणं नाही का या घरात? आमका पण आता वाईट वाटता ना. एवढा सगळा चांगला चालला होता. अभिराम भाऊजींनी मोठ्या हौशीनं लग्नाचा वाढदिवस ठेवला नाही होतो. आमका सांगितलं नाही होता की आजच्या दिवस तरी काय वाद करू नको. पण काय झाला? वाद झालेच ना. झाले ना वाद. कोणच्यामुळे झाले? आमच्यामुळे झाले. मग याच्यामुळे झाले ना वाद? हा
आये बघा अभिराम भाऊजींची काय अवस्था झाली या कावेरी पाय. अभी अभी प्लीज प्लीज अभी प्लीज प्लीज जानून जिथे दिले अभी अभी बाजूकराव माझ्या भावाशी जवळ जायचं नाही. चल गोमूत्र पांडू सगळ्या घरभर गोमूत्र शिंपड. प्रत्येकाच्या अंगार पडा वया. हा अगं काय करतेस तू हे? त्याने काय वाईट केलंय तुझं? ए धक्का दिलाय फक्त याला. खरं तर आता नायकाच्या घरातल्या प्रत्येकाचा जीव घ्यावासा वाटतोय मला. तू जीव घेतलस? अगो आधीच वाटोळा केलंस. तुझ्या औशीन माझो संसार मोडल्यान आणि तुझो घो माझ्या झिलाच्या संसारावर उठलेलो हा. ए तुझी सून काय गंगेत नाहीये का? तिला कोणी सांगितलं होतं अण्णांच्या खोलीत जायला? ते पण लग्नाच्या वाढदिवसा दिवशी. फितरला सत्य का? हो काय बोलतास? अहो तुम्ही स्वतःच्या डोळ्यात बघितलाच नाही या दोघांका. होय माका माहित आहे ह्या सगळ्या का कारणीभूत सयाजीच असत. म्हणा सारखं सारखं हे सर येतं होय ना रे? हो काय बोलतास श्वेता? अहो याच माणसामुळे जेलात सुटलास ना तुम्ही. ए आता मका पोलीस स्टेशनातून सोडवलं त्याचा अर्थ असा नाही घाईसर येऊन कसं पण वागशील. सगळा तुझ्यामुळे झालेला. आता दत्ता तुझे दिवस भरले आता. नायकानो तुम्हा कुणाला पण सहजासहजी सोडणार नाहीये मी. आता या घरातून मी स्वतःहून निघून जाते. पण याचा अर्थ असा नाही की मी हरले. नाईलाजानं जावं लागतंय मला. पण या वाड्यावरचा हक्क सोडणार नाही मी. सोडणार नाही मी. चल चल. हे काय पाय निघत नाही तिथनं तुझे? आणखीन काय राहिलं इकडे? तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला वाडा चढावा लागला. एवढं पुरेसं नाहीये तुला? सुषमा गप चल चल म्हणते ना. सुषमा अभी अभी ഞാൻ പറയുന്നതൊന്ന് കേൾക്കണേ. അഭി ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. നീയാണ് സത്യം. अभिरामा थांब. ह्या सगळ्यावर माझा अजून विश्वासच बसला नाही. कावेरी देवासमोर चल. शपथ घेऊन सांग या सगळा खोटा म्हणून. हैसारास थांब. सरिता बाजूत राव. आहे खोटे शब्द घेऊन देवा कित्याक वाटवतास? नाहीतर काय त्याच्या घोवानं सगळा प्रत्यक्ष बघल्यान आता देव काय खरा खोटा करतलो? हो आहे ऐन गणपतीत हिची थेरा चाललेली तेव्हा देवावर हात ठेवून शपथ घेतला. खोटी शपथ घेतला. आता काय करणारा? खोटाच बोलताना आता. हा खोटा सगळ्या घरात बघूचा लागात. आहे माझो ना तुमका राग येत अस पण जरा विचार करा. माधव भाऊजी मागे तापान आजारी होते ना.
कोणाची पापा भोवली, कोणाची पापा भोवली, ह्याच्यामुळेच भोगूचा लागला ना त्यांका. या बरा असा तुझा गरमा करायची ह्यानी आणि भोगायची सगळ्यांनी, तरी ह्याच तुझा लाडक्या. आहे माझ्या कानाखाली मारला होतास ना, वय ना. मग हे आता तुमचा हात किती उचलत नाही. आहे तुमच्या झिलाक फसवला नाही नी, विश्वासघात केला ना कायरी अभिराम भाऊजींचो, तरी तुम्ही ग मुस्काट फोडून टाका त्याचा. आई तू गपरव, तू काय बोला नको. तुका किती वेळा सांगितलं ह्याच्या नादाक लागू नको म्हणून. बघितलं चुलतीचे काय पराक्रम असत ते. आणि सासे अजून खरं वाटणार नाही म्हणता माझ्या कायरीनं काय केला नच नाही. हो आहे अभिराम भाऊजींची अवस्था जरा बघा. अजून कसे मुठी वळत नाहीत तुमचे. बघ किती तुम्ही. अभिदा, अभिदा बोल ना काहीतरी, थांबव ना हे सगळं. अरे काकीसाठी तू खूप महत्वाचा आहेस आणि तूच तिची साथ सोडलीस तर कसं होईल. अभिदा, अभिदा बोल ना काहीतरी. बाबा, बाबा तुम्ही तरी थांबवा ना आजीला. आहे हो पूर्वा, तो अणबण ठेवायचा. हा अम्मा नाही. हात तुझ्यावर उठवत नाही गो. यातन तुका गो झारले मी. तुका कोणाची नजर लागक नको म्हणून याचा हाताने दृष्ट काढली अगं तुझी. त्या हातात मारूक मन तयार नाही होत माझं. नाही होत तयार, नाही होत गो, नाही होत. पण समोर लहान आपण नाकारता नाही येत गो. अगो माझं प्रेम कधी कळलाच नाही गो तुला. माझ्या जिलान तुका जीव लावलं, त्याची किंमत केलंस तू. आजची किंमत केलंस. काय कमी पडला आम्ही, काय कमी पडला सांग, काय कमी पडला. पण आता नाही. सगळ्यांका शिक्षा झालेली असतात तर तुका पण शिक्षा होकच होईल. या घरात तुका आता जागा नाही. तुझी जागा या उंबरठ्याच्या बाहेर. प्लीज, प्लीज. ह्या वाड्यात पाप वाढलेला असा तर पाप कमी करू गया. नाही तर ह्या पापान ह्या वाड्याचो एक एक दगड निकळान पडा. अम्मा केक म्हणजे चीज दिली अम्मा इंदो तेटी धरणे ऐक म्हणजे पारण केक मा. तू थांबवणार हे सगळं. काकी, काकी जे काही येते तू सगळं खरं सांग सगळ्यांना. अभिराम, अभिदा, अभिदा थांबव ना हे सगळं. कावेरी काकीशी एकदा सगळं बोल ना तू. अभिराम वेळ निघून जायला नको. बोल ना एकदा. प्लीज अम्मा. उजव्या पायान या मापटा पाड आणि या घराचं उमरो ओलांडून आत ये.
हक्काच्या घरातून बाहेर काढल्याचं दुःख काय असतं हे फक्त मलाच कळू शकतं. അമ്മ എന്നെ വീട്ടിലെടുക്കുന്ന അമ്മ. അബി അബി ഒന്ന് നോക്ക അബി. ओ चला ध्यान लावचा असा ना. चला अभिदा अभिदा, अरे आपल्या हातातनं वेळ निघून जायच्या आधी ना जा आणि काकीला घेऊन ये. अभिदा, तिला इथलं काहीच माहिती नाहीये, ती कुठे जाईल रे. अभिदा जा ना. अभिदा अभिदा, काहीतरी चुकतंय. माझी बाई. त्या बाळकृष्णाक सांगा नायकांच्या घरात लवकर ये रे बाबा. नाईक नाईक हक्काच्या घरातून बाहेर काढल्याचं दुःख काय असतं ते फक्त मलाच कळू शकतं.